हमारे हैंडसम मामा जी ऊपर देखिए। हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मागचा व्लॉग तुम्ही गावाकडचा बघितला आणि आजचा व्लॉग आहे दसऱ्याचा. थोडासा लेट येत आहे दसऱ्याचा व्लॉग, कारण एडिटिंगला वेळ वगैरे लागतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि चला असो, पण तुम्ही सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर दसऱ्याची थोडक्यात जी काही पूजा केली आहे ते तुमच्यासोबत आज शेअर करते आणि काय काय छोटं मोठं डेकोरेशन केलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर आता असा छोटासा व्लॉग तुमच्यासाठी सादर करत आहेत. अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. तर चला व्लॉगला सुरुवात करते आणि थोडक्यात तुम्हाला पूजा दाखवते. अगदी काही फार म्हणजे शास्त्राने वगैरे पूजा केली नाहीये. अगदी मी दरवर्षी करते तशी थोडक्यात पूजा करते. फार काही मांडणी वगैरे त्याला करत नाही. देवाऱ्याजवळच मी जे काही मांडलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला मग आता परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ये है हमारे हैंडसम मामा जी ऊपर देखिए. वाह वाह, मामा तो बरोबर आहे. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राम राम. तर पाहू शकतात असं थोडक्यात मी पूजा केली आहे. एका वाटीमध्ये आपट्याची पाने, ज्याला आपण दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणतो, आणि एका वाटीमध्ये खरोखरचं सोनं, आणि दोघांची पूजा केली आहे. छान कमळाचे फुलं त्यांना मी वाहिलेली आहेत आणि सरस्वती चिन्ह आजूबाजूला स्वस्तिक, आणि त्यांची देखील पूजा केली आहे. देवांची पूजा सकाळीच झाली होती, आहुनी केली होती. छान देव स्वच्छ घासून पुसून आणि सुंदर पूजा केली होती. नंतर हार वगैरे घातला होता देवाऱ्याला, आणि इथं देखील पूजा वगैरे सगळी झालेली आहे. आता आरती वगैरे करायची आहे. आणि हॉलमध्ये छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि हे सुद्धा आहुनी केलं होतं. तर सरस्वती मातेची मूर्ती आहे घरामध्ये, ती इथे विराजमान केली आहेत. त्यांच्या आजूबाजूला छान सुंदर अशी वेगवेगळे कलरची फुलं ठेवलेली आहेत आणि पाठीमागे आर्टिफिशियल प्लांट ठेवला आहेत, खाली आर्टिफिशियल ग्रास ठेवलेला आहेत. असं थोडक्यात डेकोरेशन केलं आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या, रामदास स्वामींच्या आणि मारुतीरायांच्या फोटोला इथं हार घातले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि गणपती बाप्पासुद्धा आहेत. इथं हार घातले सगळ्या प्रतिमेला. रात्री आम्हाला गावावरून येताना घरी पोचता 1:30 वाजले आणि झोपता 2:30 वाजले. तर सकाळी थोडंसं आळसावलेलं होतं आणि गावी खूप धावपळ झाली, त्यामुळे थोडे थकलेलंसुद्धा होतो. तर थोडंसं त्याचा परिणाम म्हणजे दसऱ्यावर पडला. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देव, त्रिभुवनी भुवनी पाता तुझैसी नाही. सारे श्रमले परंतु न बोलवे काही विवाद करिता पडलो प्रवाही. तेतू भक्ताला जी पावसी दमलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव, प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा. देशापासून तोडी भाषा, अंबे तुझ वाचन कोण पुरविल आशा. नरहर कठीण झाला पदपंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव.
चरणी डोळ्यांनी पाहिन रूप तुझे आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती छत्रसिंहासनी बसले छत्रसिंहासनी बसले बसले जानकीपती बसले बसले अयोध्यापती धूपदीप झाला आता कर्पूर आरती धूपदीप झाला आता कर्पूर आरती. तर इथे देवीची आरती मी म्हटली आहेत आणि आता कपूर घरभर फिरवत आहेत. तर थोडक्यात अगदी साध्या सरळ पद्धतीने ह्यावेळेस पूजा केली आहेत. एखाद्या वेळेस आपण अशीही पूजा करू शकतो. फार काही अगदीच सगळं काही शास्त्र पद्धतीने नाही केलं तरी चालतं. फक्त आपल्या मनामध्ये भाव असलेला हा महत्त्वाचा आहे. तर तरी पण छान पूजा झाली आहेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली पूजा. आणि इथं कॅमेरामॅन जिगीशा म्हणजे जानूला मी आरती देत आहेत. मिस्टरसुद्धा नमस्कार करत आहेत. दाराबाहेर छोटीशी रांगोळी घातली होती कारण रांगोळीशिवाय तर कुठलाच सण आपला पूर्ण होत नाही. तर ही बघा इथं देखील मी सरस्वती चिन्ह काढलं आहेत आणि आजूबाजूची रांगोळी देखील साच्याने काढली आहेत. तर थोडक्यात अगदी 10 मिनटात माझी रांगोळी झाली होती कारण खूप मोठी रांगोळी काढायला वेळसुद्धा नव्हता आणि साचे आहेत तर म्हटलं उपयोग का नाही करायचं. तर असे छान रांगोळी काढली आहेत आणि दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले आहेत. आणि आज ना जानूला साडी घालायची हौस आली होती म्हणून आज तिला सुंदर अशी साडी नेसून दिली. तर बघा आमची जानू अशी तयार झाली आहेत. आमची जानवी उर्फ जिगीशा छान येलो साडीवर. कैसी लग रही हूँ मैं प्लीज बताइए. मराठी लग रही हूँ. तर मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे म्हणून मी महाराष्ट्रीयन मुलगीच दिसणार. वा वा. जानवी मस्त सिंपल लुक पण खूप छान लुक तिचा तयार झालेला आहे. खूप छान दिसते जानवी. ओ जानवी हॅपी दशहरा बोलो सबको. हॅपी दशहरा टू ऑल. घरच्यांना सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर इथं देवाला नैवेद्य दिला आणि मग बाकीच्या सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. तर छान साधा सिंपल असा बेत होता. डाळ भात होता, बटाट्याची सुकी भाजी, पुरी आणि ह्यावेळेस आम्रखंड बाहेरून आणलं होतं. तर असं काही अगदी सात्विक म्हणजे तुम्ही म्हणू शकतात अशी नैवेद्याची थाळी होती. आणि ह्या 4 पदार्थांमध्ये सुद्धा एवढा काही पसारा झाला होता. हा एवढा मेस मला आता सगळा आवरायचा होता तर तो नंतर आवरेल. आजच्या ह्या व्हिडिओला मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.